राज, मी आली आहे. काय ग थकलेली दिसतेस? काल रात्रीपासून हॉस्पिटलमध्ये 4 डेज झाले. आजचा दिवसच खराब. ओके ना, हॉस्पिटलमध्ये होतच असतं असं. मान्य आहे रे. तुला माहिती आज सकाळी एक पेशंट व्हेंटिलेटरवर गेला. तेव्हा त्याचे नातेवाईक ज्या आशेने आमच्याकडे बघत होते ना, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यावं तेच कळत नव्हतं. आम्ही सगळे प्रयत्न केले, पण काही गोष्टी आमच्याही हातात नसतात ना. काही पेशंट्स कितीतरी महिने हॉस्पिटलमध्येच असतात. आम्ही दिवस रात्र त्यांची सेवा करत असतो, त्यांच्यासोबत वेळ घालवत असतो. तुला आठवतंय मी तुला सांगायचंय ते वॉर्ड नंबर 4चे बाबा? त्यांना तर दिवस रात्र नुसतं सायली सायली सायली. औषधं द्यायला सायली, जेवण भरवायला सायली. घरच्यांचं नाही ऐकायचं, पण माझं ऐकायचंय. माझ्याशी खूप गप्पा मारायचे. मला म्हणायचे की तू अगदी माझ्या मुलीसारखी माझी काळजी घेतेस. मलाही छान वाटायचं. हो, मान्य, आमच्या प्रोफेशन मध्ये सांगितलं जातं दॅट यू कॅन नॉट हॅव एनी इमोशनल अटॅचमेंट विथ पेशंट्स. पण शेवटी आम्ही पण माणसंच ना रे. आज सकाळी मी त्यांना नेहमीप्रमाणे गोळ्या द्यायला म्हणून गेली, तर त्या बेडवर कोणता तरी वेगळाच पेशंट होता. ते बाबा काल रात्रीच गेले आणि मला काहीच माहित नव्हतं, कारण माझी डे शिफ्ट होती ना. ते मला मुलगी मानत होते, तर मी पण त्यांना कुठेतरी बाबा मानायला लागली होती ना रे. पण ते गेल्यावर साधं मला कोणी कळवलं पण नाही. मला काहीच माहित नव्हतं. आणि बरोबर आहे त्यांचं, मी त्यांची कोण लागते म्हणा, आणि मला कोण का कळवेल? मी तर शेवटी एक नर्सच ना.